अरे सोहम, तुम्हाला घ्यायला आलास? मी आता निघणारच होतो बघ. आसावरी वाट बघत असेल ना. बरं आता आलाच तर जरा गुलाबजाम पेस्ट्री कशी झाली ते बघ. मस्त आहे ना. स्पेशली आसावरीसाठी बनवली. खुश होईल बघ ती. जरा थांब, मी पेस्ट्रीज पॅक करायला सांगितलं. माझं सामान सगळं पॅक झालंय. लगेच निघूयाच आपण. सर ऍक्च्युली मी तुम्हाला काहीतरी विचारायला आलोय. विचार ना. लंडनचं तिकीट कितीला पडतो? लंडन का? सांगा तर. काय मी इतक्यात काय बघितलं नाही, पण 50-60 हजार तरी नक्कीच असणार. मी काय म्हणतोय, जरा अर्जंटली बुक करायचंय. तुम्ही करता का? जरा प्लीज तुमच्या फोन मध्ये चेक करा ना. ओके ओके ओके. काय नावाने करायचं ते नाव मला एंटर करायला लागेल ना. हो येस, मिस्टर अभिजित राजे. काय बघताय काय? करा ना बुक. तुम्ही चालला आहात लंडनला. तुझ्या डोक्यात या विचित्र आयडिया कशा येतात ना, तेच मला कधी कधी कळत नाही. अरे मस्करी करतोयस का माझी? मस्करी नाही करत आहे, सिरियसली बोलतोय मी. जा ना मस्त लंडनला, सेटल व्हा तिकडे. आणि हो, तिकीट काढताना ना 1 वे तिकीट काढा, 2 वे काढू नका चुकून. बरं, तुमच्यासाठी ना तिकीटसाठी पैसे घेऊन आलोय. हे पैसे इथे ठेवतो आणि उरलेले पैसे मी तुम्हाला ट्रान्सफर करेन. मी काय म्हणतोय, तिकडे जाऊन ना याहून चांगलं अभिज किचन उघडा, लोकांना खायला घाला, छान जेवण बनवा, मस्त सुखाने जगा आणि मला आणि माझ्या आईला इथे सुखाने जगू द्या. आता बघा ना, आई मला सोडून तुमच्या घरी जायला निघाली. रोज रोज तेच 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 तेच. मला ना या सगळ्याचा आता कंटाळा आलाय. मला तुमचा कंटाळा आलाय. आणि मी शांतपणे विचार केला, हे सगळं जर का थांबवायचं असेल ना, तर तुम्हाला हा देश सोडून कायमचं जावं लागेल. चला, विचार करू नका, तिकीट बुक करा. आर यू मॅड सोहम? मी आसावरी सोडून कुठेही जाणं शक्य नाही. अरे एवढा विरोध पत्करून मी आसावरीशी लग्न केलं, ते कधी असं सोडून देण्यासाठी? सोहम, अजून किती विक्षिप्तपणा करणार आहेस तू, आणि त्यातून तुला काय मिळतंय मला काही कळतच नाही. तुला तुझ्या आईला सुखी झालेलं बघायचंय ना, तिला आनंद द्यायचा आहे ना तुला, मग का करतोयस हे सगळं? आणि मी तरी तुझं असं काय वागलं केलं की माझ्या बाबतीत तुझ्या डोक्यात असे काहीतरी भयानकच प्लॅन्स येतात? हे बघ सोहम, आम्ही एकत्र राहत नसलो तरी आमचं मन एक आहे, आमचे विचार एक आहे. तुझ्यासाठी त्या घरातून मी निघालो असलो तरी आसावरीच्या आयुष्यातून मला तू बाहेर काढू शकत नाहीस. बाकीचं जाऊ दे रे, आसावरी तयार होईल, मला असं जाऊ द्यायला. बरोबर आहे तुमचं. आई इतक्या सहजासहजी नाही तयार होणार. काय ना, तुमचं प्रेम, कमिटमेंट, नातं इतकं सॉलिड आहे ना की मी ते नाही तोडू शकत. पण मी काय म्हणतोय, जर का तुम्ही तुमचा निर्णय आईला कळवलाच नाही तर, तुम्ही तिला न सांगता निघून गेलात तर, ती फार फार तर रडेल, तिला वाईट वाटेल, पडेल आणि मग सावरेल. म्हणजे मी सावरीन तिला. तर मला वाटतं ना, तुझं सारासार विचार करणंच बंद झालंय, म्हणून तू असं वाटेल ते बोलतोस. एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक. जोपर्यंत तुझा हा हट्टीपणा, विक्षिप्तपणा याचा मला त्रास होत होता तोपर्यंत ठीक होता. जराही त्रास आमच्या नात्याला झाला ना, मी सहन करणार नाही. आणि त्यावेळी मी आजपर्यंत कधीही झालो नाही असा रिॲक्ट होईन. तर बोलून झालंय, तू जाऊ शकतोस. आणि हो, पैसे घेऊन जा.
अरे यार सर, तुमच्या आणि आईच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकण्यात मी इतका भावनिक झालो ना की मी जे सांगायला आलो होतो तेच सांगायला विसरलो. तर आमच्या घरात तुम्ही स्वतःची एक जागा निर्माण केली आहे. आई शुभ्रा तुम्हाला आपलं मानतात. शुभ्रा तर तुम्हाला वडिलांसारखं मानते. अँड आय एम शुअर तुम्ही पण शुभ्राला तुमच्या सख्ख्या मुलीसारखं मानता. तिची काळजी वाटते ना तुम्हाला. मग ऐका, जर का तुम्ही आईला सोडून कायमचं परदेशात नाही गेलात तर मी शुभ्राला डिवोर्स देईन. जर का तुम्ही तुमच्या नात्याला त्रास करून नाही घेतलात तर आमच्या नात्याला त्रास होईल. हे बघ सोहम, तू मी तिला कायमचं सोडून देईन आणि चूक तुमची असेल. बघा, विचार करा. शुभ्राच्या सुखी आयुष्यासाठी तुम्ही हा देश कायमचा सोडून जाणार आहात की तुमच्या अमर प्रेम कहाणीसाठी शुभ्राच्या आयुष्याची काय म्हणतात त्याला, राख रांगोळी करणार आहात. निर्लज्जपणाचा कळस आहेस रे तू सोहम. अरे तू माझ्यावरचा राग तुझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या शुभ्रावर काढतोस. प्रेमाची किंमत तुला कधीच कळणार नाही. पश्चाताप करशील तू. चालेल, ठीक आहे, तिकीट काढा. नाही काढणार. यावेळी तुझ्या मनासारखं होणार नाही. काय करायचं ते कर तू. जा घरी जा आणि सांग आईला तयार राहा म्हणा. मी तिला न्यायला येतोय. आम्ही आमच्या घरी राहायला जाणार आहोत. ऐकलंस तू? मी तिला न्यायला येतोय. काही राहिलं नाही ना अजून? शुभ्रा गो बघ ना, 11 वाजून गेले, अजून आले नाही इथे. तू जरा फोन करून बघतेस का यांना? अय्यो, कामात अडकले असतील, येतील ना. सॉरी यायला उशीर झाला. बरं झालं तू निघाली नाही साई. हे घे. सो 4 गोष्टी आणायच्या होत्या, एवढा का उशीर झाला? अगं मला रस्त्यात निखिल भेटला आणि मग त्याच्याशी बोलत बसलो. आई आज त्यांच्या घरी परत चालल्यात आणि तू निखिलची गप्पा मारत थांबला होता. सिरियसली? आणि याच्यासाठी थांबलो होतो. आता ही काय नवीन नाटकं? आई बघ ना कशी बोलते. नाटकं नाही शुभ्रा. अगं तुझ्यासाठी गजरा घ्यायला गेलो होतो. तिथे पोहोचलो तर गजरेच संपले होते, म्हणून स्पेशली तुझ्यासाठी बनवून घेतला. मी विचार केला की आई आणि सर त्यांच्या नवीन नात्याची सुरुवात करतायत. आपण पण आपल्या नात्याला एक चान्स देऊन बघूया ना. कारण आता आई या घरातनं गेल्यावर आपल्या दोघांनाच राहायचंय ग इथे. मी आईला प्रॉमिस केलंय, मी तुला आनंदात ठेवीन, खूप खुश ठेवीन तुला. आय नो मी खूप चुकीचा वागलोय, तुला खूप त्रास दिलाय, पण आता सुधारायचंय का मला शुभ्रा? शहाण्यासारखं वागायचंय. मला माहितीये तुझा विश्वास नाही बसणार, पण इट्स ओके. तू तुझा वेळ घे. शुभ्रा नाही आई, राहू दे. बघ तुला वाटलं तर माळ. शुभ्रा बघ ना, एवढं तो मनापासून बोलतोय ग. ये ना. सोहम, अहो किती उशीर केला. हो असावरे केव्हाची वाट बघते तुमची. थँक्यू गजरासाठी. थांब मी लावून बघतो, छान दिसेल तुला. देवा, हे असंच राहू दे.
सॉरी. अरे सर, सर हा. हा हा गजरा सोहमने आणला माझ्यासाठी. तुम्ही पण आईंसाठी गजरा आणला असेल ना? आता बिनधास्त आईंना घेऊन जा आणि माझी आणि सोहमची अजिबात काळजी करू नका. हो ना, आता कसं सगळं एकदम छान होणार आहे. आम्हाला दोघांना फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. चल ना, आशीर्वाद घेऊया. शुभ्रा, तुला खूप खूप आशीर्वाद. मला नेहमी वाटतं, मला जर मुलगी असती ना तर ती अगदी तुझ्यासारखी असती. तुझ्यासारखीच धाडसी, सतत दुसऱ्यांसाठी जगणारी. आणि म्हणूनच नाव इट्स युअर टर्न टू बी हॅपी. सर, तुम्हाला खरंच वाटतं ना सगळं छान होईल? ऑफकोर्स, सगळं नीट होईल. तुमचा संसार पुन्हा नव्याने उभा राहील. तुमच्या आयुष्यात आता फक्त चांगलंच होणार आहे. घ्या पाणी घ्या. घ्या ना. अहो किती थकलेले दिसताय तुम्ही. मी कॉफी करू का पटकन तुमच्यासाठी? आई, तुम्ही आणि सर छान गप्पा मारा. मी करते सगळ्यांसाठी कॉफी. अगं, आज इतका आनंदाचा दिवस आहे. कॉफी कुठे, काहीतरी गोड होऊन जाऊ दे ना. करूया ना छान काहीतरी. तू येतोस मदतीला? आलोच. मी जरा सरांशी बोलतो आणि येतो. काय? मी सांगतो ना तुला, तू चालू तर कर. बर. अहो अगं मी एक गोष्ट आठवली मला. मी आले हा पटकन. असं कसं विसरले मी. चला. बोल, काय सांगतो. तेच सांगायला आणलंय तुम्हाला बाजूला. अरे, साखर कधी संपली? वरून काढावी लागणार. सोहमला सांगते. काय टाइमपास करताय तुम्ही? काय आईला घरी घेऊन जायला आलात? अहो, तुमची फ्लाईट आहे, विसरलात तुम्ही? कधीपासून बघतोय आई तयारी करते, तुम्ही तिला काहीच बोलत नाही आहात. शुभ्रा किती आनंदात होती बघितलं ना तुम्ही? किती खुश आहे ती माझ्यासोबत. पुढची स्वप्न पाहते. तुम्हाला तिच्या सुखाची वाट लावायची आहे का हो? अहो, किती सेल्फिश वागणार आहात. स्वतःच्या संसारासाठी तुम्ही शुभ्राचा संसार मोडणार. मुलगी मानता ना तिला? हो. हा, मग तुम्हाला आठवतंय ना, तुम्ही जर का आईला नाही सोडलं तर मी शुभ्राला डिवोर्स देणार. मग चला आता लवकर बोला आणि निघा. माझ्या सगळं लक्षात आहे सोहम. मी आईशी बोलणार आहे आताच.
मला अजून थोडा वेळ दे. मी तिकीट काढली आहेत, मी जाईन, नक्की जाईन. लवकर चला. तरी बाई लक्षात आलं नाही तर इथेच राहून गेलो असतो. आसावरी, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. जरा येतेस माझ्या बरोबर? अहो तर काय जायचंय ना आपल्याला. हो प्लीज. चल. चल. अहो ऐका ना, असं काय करताय? हो इथे का आणलंय तुम्ही मला? चला ना, आपल्याला घरी जायचंय ना, उशीर होईल ना. चला ना. मला तुला एकदा डोळे भरून बघायचं होतं. अहो चांदण्यात चंद्र किती सुंदर दिसतोय. तो नाही, माझ्या समोरचा. तुम्ही पण ना. हे तेज असंच कायम ठेव. तेज असणारच ना चेहऱ्यावर. आपल्या घरी चाललोय आपण. किती आनंद झालाय मला त्याचा. ती आतुरतेने वाट बघते मी घरी जायची. अहो तुम्ही घर साफ करून घेतलं का? बंद होतं ना इतके दिवस. विसरलात ना? काही हरकत नाही. आपण घरी गेलो की साफसफाई करता करता गप्पा मारूया. हा, आपल्याला लवकर जायला पाहिजे घरी. तुम्हाला माहितीये शुभ्राने ना एवढं सामान दिलं, अख्खा संसार दिलाय. गाडीत जागा असेल ना आपल्या. किती आनंदात आहेस तू. अशीच हसत राहा कायम. ठीक आहे, आपण घरी गेलो ना, तुम्हाला भूक लागली की फक्त मला सांगा. मी नुसतं असं गोड हसून दाखवेन. पोट भरेल ना तुमचं त्यांनी. चला चला निघूया आपण, उशीर होतोय आपल्याला. अहो असं काय करताय? चला ना. काय झालंय? असं का चेहरा केलाय? नाही आसावरी, आज आपण घरी जात नाही आहोत. का? काही दिवसांसाठी लंडनला जावं लागतंय. अगो बाई, म्हणजे हे काय अचानक? हो, अचानकच काम आलंय. असं काय करताय? मला खूप आपल्या घरी जायची इच्छा आहे ना. आपण एक काम करूया, आपण आपल्या घरी जाऊया, मग तुम्ही जा. पण तिथे तू काय करणार इतकी? तिथे शुभ्रा आहे, सोहम आहे. पण मला तुम्ही हवे आहात ना. नका ना जाऊ. खूप महत्वाचं आहे का काम? काही करून तुम्हाला जायलाच लागणार आहे का? ठीक आहे, मग तुम्ही जाऊन या, मग जाऊया आपण आपल्या घरी. किती समजूतदार आहे तू आसावरी. सर खरं कारण नाही सांगणार का?